मुसळधार पावसाचा फटका एसटी महामंडळाला देखील मोठ्या प्रमाणात बसल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। गेल्या 3 दिवसांमध्ये एसटी महामंडळाचे तब्बल 20 लाख रुपयांचे नुकसान झाले असून 600 फेऱ्या देखील एसटी प्रशासनाला महापुरामुळे और मुसळधार पावसामुळे रद्द कराव्या लागलेल्या आहेत। मी सध्या कोल्हापूर बस स्थानकामध्ये आहे। माझ्या मागे आपण बघताय की कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून मानली जाणारी कोल्हापूर बस स्थानकाचं चित्र आपण पाहतोय की मुसळधार पावसामुळे एसटी प्रशासनाला जवळजवळ 600 बस फेऱ्या रद्द कराव्या लागलेल्या आहेत। गेल्या अवघ्या 3 दिवसातच तब्बल सुमारे 20 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी जिल्ह्यातील रस्ते कसले आहेत, त्याचबरोबर पुलावर पाणी देखील मोठ्या प्रमाणात आल्यामुळे वाहतूक देखील ठप्प झाल्याचं चित्र आहे। याचा थेट परिणाम आता एसटी वाहतुकीवर झाला असल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळते। प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। काही मार्गावर पर्यायी व्यवस्था देखील करण्यात येत आहेत। पावसाचा जोर कायम राहिल्यास एसटी सेवेवर आणखी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दिवसभराचा जर आपण आढावा घेतला तर गेल्या दिवसभरात कोल्हापूर शहरामध्ये पावसाने थोड्या प्रमाणात उसंत घेतली असली तरी जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाऊस मुसळधार तसेच अतिमुसळधार सुरू आहे आणि यामुळे अनेक नद्यांना पूर आलेला आहे आणि परिणामी रस्ते देखील बंद असल्यामुळे एसटी प्रशासनाला आपल्या 600 फेऱ्या या रद्द कराव्या लागलेल्या आहेत। त्याचबरोबर 20 लाखांचे आर्थिक नुकसान देखील झालेले आहे। तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय। केके न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकर सह समीर मकानदार, कोल्हापूर। जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते। आम्ही जेईई, नीट आणि MHTCET च्या यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो। अभिनव सायन्स अकॅडमी, अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा।